गुड मॉर्निंग गाईज. सो कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज आहे आमचा हिमाचलमध्ये डे 8 आणि 8व्या दिवशी आम्ही चाललोय न्यू लोकेशनला, न्यू प्रॉपर्टीवर. सो आम्ही सगळं सामान वगैरे पॅक केलंय आणि आता आम्ही चाललोय न्यू प्रॉपर्टीवर. आणि या प्रॉपर्टी पासून ती प्रॉपर्टी आहे फक्त आणि फक्त 5 मिनिटावर. सो आज आम्हाला जास्त ट्रॅकिंग नाही करायचंय. आणि आम्ही काय केलेलं की आमच्या ज्या मोठमोठ्या बॅगा होत्या त्या फर्स्ट प्रॉपर्टीवर ठेवल्यात आणि मोजकच सामान घेऊन आम्ही फिरतोय. पण तरी आम्हाला ह्या बॅगा खूप जड झाल्यात. मग विचार करा की त्या बॅगा किती जड असतील. सो आपण जाऊया पुढे. तुम्ही बघा ती प्रॉपर्टी पण कशी आहे आणि त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तुम्हाला माहितीये आपण सारखं याच ब्रिजने सारखं येतोय आणि फर्स्ट प्रॉपर्टीला आपण या साईडला गेलो, सेकंड प्रॉपर्टीला तिकडे, थर्डला या साईडला आणि लास्ट फोर्थला आपण परत चाललोय फर्स्ट प्रॉपर्टीच्या दिशेने. ही बघा हिमाचल पोरगी बघा, एक बॅग तर पहिल्या प्रॉपर्टीला आहे, ही दुसरी बॅग बघा किती तिची किती मोठी आहे ती. इकडे बघा तोंड दाखव, किती महिन्यासाठी आली इथे. असं वाटते पूर्ण 1 वर्ष इथे राहणार आहे ती. दाखव तोंड दाखव. यो व्हेरी गुड. सो फायनली आम्ही ट्रॅकिंग करून पामच्या बोर्डाकडे पोहोचलोय आणि एवढ्यातच आमची हालत झाली आहे खराब. बिकॉज आमच्या पाठीमध्ये खूप ओझ आहे, खूप जास्त. सो त्याच्यामुळे खूप दम लागलाय. अजून इथून आय थिंक 5 मिनिटावर असेल आमची प्रॉपर्टी आणि यातच आमची हालत झाली आहे खराब. सो फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या रूम मध्ये न्यू प्रॉपर्टीला. अँड तुम्ही बघू शकता की इथे आहे स्टोरेज प्लेस, अटॅच वॉशरूम सुद्धा आहे, मस्तपैकी झोपण्यासाठी कम्फर्टेबल बेड आहे, सिटिंग एरिया आहे अँड वॉशरूम मध्ये गिझर सुद्धा आहे. हाय. अँड या साईडला आहे अटॅच बाल्कनी, जिथून तुम्ही सुंदर व्ह्यू बघू शकता, माउंटेन व्ह्यू. वाव. आणि तुम्ही या साईडला पण प्रॉपर्टी बघू शकता किती मोठी आहे ती. सो आमचे फ्रेंड्स राहिले फर्स्टला, आम्ही आलोय लास्टला. आणि बाहेर सुद्धा सिटिंग एरिया आहे आणि प्रॉपर्टी बघा किती सुंदर दिसते. आणि हा आहे खालचा एरिया, त्या साईडला सिटिंग एरिया जो मी तुम्हाला दाखवणारच आहे. बट आता आधी आमचा रूम बघा आणि आमच्या रूमच्या इथला व्ह्यू बघा. तर म्हणजे इथे आम्हाला छोट्या सुविधा सुद्धा दिल्या आहेत, जसं की केटल आहे चहा कॉफी बनवण्यासाठी किंवा गरम पाणी करण्यासाठी. अँड तुम्ही आमचं वॉशरूम बघू शकता, किती मोठं वॉशरूम आहे. इथे गिझर सुद्धा आहे आमच्यासाठी गरम पाण्यासाठी. अँड या साईडला आहे ब्रश अँड ऑल, या साईडला आहे शॅम्पू. खूप मस्त. सो आमचा वॉशरूम खरंच खूप मोठा आहे आणि खरंच खूप छान आहे. एवढंच नाही तर या साईडला टॉवेल्स अँड ब्लँकेट सुद्धा दिलेत. आणि तुम्हाला आता बाहेरचं दाखवते, बिकॉज मी नाही दाखवलंय. रूमच्या बाहेर तुम्हाला मस्तपैकी सिटिंग एरिया मिळेल. या साईडला सुद्धा खूप रूम आहे, बट आम्ही घेतलाय बाल्कनी व्ह्यू रूम, कारण इथून मस्तपैकी आमची बाल्कनी आहे आणि इथून सुंदर व्ह्यू दिसतो, म्हणून आम्ही एवढ्या लास्टला रूम घेतलाय.
तर मंडळी तुम्हाला तर मी आमचे रूम दाखवले, किती मस्त आहे, किती सुंदर आहे. खरंच हा लक्झरी रूम आहे. जसं आम्ही विचार केला तसं आम्हाला फ्रंट बाल्कनी सुद्धा भेटली आहे. सो आता आम्ही आमचं सामान वगैरे ठेवलंय. फर्स्ट प्रॉपर्टीवरून सामान आम्ही संध्याकाळी आणू. आणि आता आम्ही चाललोय परत एकदा मणीकरणला, जसं मी तुम्हाला काल सांगितलेलं. कारण की तिथे आम्ही रात्रीचं गेलो, त्याच्यामुळे नाही नीट शूट करता आलं नाही एनी काही, त्याच्यामुळे आम्ही फक्त दर्शन करून रिटर्न आलो. सो आता आम्ही जाणार, मस्तपैकी शूट करणार आहे. ब्लॉग मध्ये पण मी ते परत दाखवणार आहे आणि रील शूट करणार आहे. आणि थोडं तिथे बसू शांतपणे, कारण की अख्खा दिवस आम्ही काय करणार आहे, तिथे बसलो खरंच खूप सुकूनदायक वाटतं आणि रिलॅक्स वाटतं. सो तिथे जाऊन बसून डायरेक्ट संध्याकाळी आम्ही इथे येऊ. सो चलते है. आणि हे जे आहे ना, पूल पासून 10 मिनिटावर वॉकिंग डिस्टन्सवर आहे, थोडं आतमध्ये आहे, पण सगळ्यांपासून लांब, एकदम शांत आणि रिलॅक्स आहे. आणि इथले रूम खरंच खूप मोठे आहे, लक्झरी आहे, प्रॉपर ठेवलेत त्यांनी एकदम. मॅडम चालते, टक लावून खाली बघत 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 चालते. दम भरतो. हा, दम तर भरणारच, स्कूटीची सवय. आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही ते स्कूटी सुद्धा घेऊ शकता. इथे 800 रुपये डे प्राइस, पेट्रोलचे वेगळे पैसे. बट आमच्याकडे लायसन नाहीये आणि आम्हाला कोणीच स्कूटी देत नाहीये बिना लायसनचं. सो त्याच्यामुळे आम्ही स्कूटी घेत नाहीये. आणि इथले रस्ते तर थोडेफार आहेत, लोणावळा टाईप आहे, आणि रस्ते थोडेसे ना खडबडीचे आहेत, बाकी एवढं काय प्रॉब्लेम वाटत नाही. सो पूल आता येईलच, तोपर्यंत आपण ट्रॅकिंग करूया आणि डायरेक्ट कारच्या इथे भेटूया. ओके ओके. सो फायनली आम्ही कॅब मधून उतरलोय आणि आता आम्ही चाललोय मणीकरणला. अँड आम्हाला भेटलेत आम्हाला भेटलेत एक कॅबवाले, आणि ते आम्हाला पूर्ण आज फिरवणार आहे, मस्तपैकी दाखवणार आहे, जे आम्ही फिरलो नाहीये ते सुद्धा दाखवणार आहे. सो बघूया पुढे जाऊन. ऍक्च्युली इथे कंटिन्यू गाड्या येतात आणि हा आहे स्लो पूर्ण, आणि इथे उतरंडीला कंटिन्यू गाड्या येतात, त्याच्यामुळे आजूबाजूला बघूनच चालावं लागतंय. बिकॉज मेरे साथ छोटी बच्ची है ना. सो चला आपण पुढे जाऊन बघूया. तर इथून आपल्याला आत जायचंय आणि या साईडला आहे पार्किंग एरिया. तर हा आहे मेन एंट्री गेट, आणि तुम्ही इथून बाहेरून नाव सुद्धा बघू शकता. तर या टर्नाने आपल्याला आतमध्ये जायचंय. मॉडेल बघा कशी चालली, ठुमके देत. सो फायनली आम्ही दिवसाचं पोचलोय, जसं तुम्हाला मी काल सांगितलं त्याप्रमाणे. आणि तुम्ही बघू शकता दुपारची खूप गर्दी आहे ऍक्च्युली.
कुंडामध्ये लंगरसाठी लागणार चावल डाळ हे जे शिजवतात त्यात मडके पण ठेवले. तर आताच आम्ही मस्तपैकी दर्शन घेतलं आणि इथलं शूट सुद्धा आमचं झालंय. बट आम्ही काल जेव्हा इथे आलेलो तेव्हा इथलं राम मंदिर आम्ही बघितलं नव्हतं. सो आता आम्ही चाललोय इथलं राम मंदिर बघायला. आणि लहान बाळाने चटरपटर खायला घेतलंय. लहान बाळ येतंय अजून काय घेऊ याचा विचार करत. छोटी आहे काय करणार. अजून घेऊ ना. बघितलं उधळी पण आहे. मग नंतर माझ्यावर नाव येतं. उधळीला मीच कंट्रोल करू शकते. चलो अभी दर्शन घेऊया राम मंदिर मधलं. अजून मन नाही भरत आहे. हे हवंय आणि ते हवंय बस. तर राम मंदिरला जाताना तुम्हाला असे मध्ये मध्ये मार्केट्स लागतील तर तुम्ही मध्ये शॉपिंग सुद्धा करू शकता. अँड हे आहे आमचे कॅबवाले जे आम्हाला आता फिरवत आहेत. तर हे आहे भगवती नैनामाता मंदिर आणि तुम्ही बघू शकता मंदिर पण खूप सुंदर आहे. आणि आता आपल्याला जायचंय राम मंदिरकडे. तर आताच आमचं मस्तपैकी दर्शन झालंय. आम्ही आता गेलो राम मंदिर मध्ये आणि हे खूप प्राचीन मंदिर आहे. जसं की आपलं अंबरनाथ जे खूप प्राचीन आहे तसं हे राम मंदिर सुद्धा खूप प्राचीन आहे. आणि इथे पण दर्शन करून खरंच खूप छान वाटलं. कारण की आज आम्ही फटाफट दर्शन सुद्धा घेतलं, शूट सुद्धा केलं, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. आणि आजचा दिवस तर खरंच खूप बेस्ट गेला आणि ते पण यांच्यामुळे, बिकॉज यांनी आज आम्हाला फिरवलंय. हाय की जे बिकॉज यांनी आज आम्हाला फिरवलंय. सो आता थोडं काळोख होत चाललंय तर आपण जाऊया आपल्या प्रॉपर्टीवर. आणि आज आपण आपल्या प्रॉपर्टीचं शूट सुद्धा नाही केलंय, ते पण तुम्हाला दाखवायचं अजून बाकी आहे. तर आता आम्ही फायनली उतरलोय कॅब मधून आणि आम्ही चाललोय आमच्या प्रॉपर्टीला. ते पण परत ट्रॅकिंग करत. मेन इथे चालायचंच खूप जीवावर येतं, बाकी सगळं तर छान आहे. मेन ट्रॅकिंग सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आता आपण जाऊया चालत आपल्या प्रॉपर्टीला आणि थोडं रिलॅक्स होऊया सगळ्यात पहिले. आणि मग काहीतरी खाऊन घेऊया बिकॉज खूप भूक लागली.